आज शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे. पाहायला गेलं तर आता आज दोन शिवसेनेचा वर्धापन दिन आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक ठाकरे गटाचा, दुसरा शिंदे गटाचा. आपल्यासोबत जोडले गेले ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेजी. केदारजी, आज वर्धापन दिन आहे. कसं बघतात? मोठं उत्साहाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत. मात्र सध्या आता दोन मेळावे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे ऑपरेशन टायगर तर दुसरीकडे शिवसेना गटाचा देखील रोष आपल्याला पाहायला मिळतो. बघा, सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मी ह्या शिवसेनेच्या 60व्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आपण जसं बोललात की दोन वर्धापन दिनाचा आमच्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना आणि जिकडे खरी शिवसेना तिकडेच तो खरा वर्धापन दिवस. आणि म्हणून लोक उभ्या महाराष्ट्रातनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता येणार आहेत. ऑपरेशन टायगरच्या बाबतीत आपण बोललात, मला असं वाटत नाही ऑपरेशन टायगर वगैरे आहे. कारण की जर का हे ऑपरेशन टायगर असतं तर हे असे गट गट बनवत पळत पळत गेले नसते, फोन नॉट रिचेबल वगैरे केलं नसतं, खोटं बोलून गेले नसते. ज्याला जायचं असेल आणि ज्याच्यामध्ये धमक असेल त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली असती. पण लपून छपून जाणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत नाही ना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आणि मग फोन बंद करून कुठेतरी पळून जाणं, हे पळकुटेपण आहे. ह्याला काय ऑपरेशन टायगर म्हणत नाहीत. तर मात्र पाहिलं तर ओमराजे निंबाळकरांचं समोर स्टेटमेंट आलेलं आहे. धर्मसंकट होतं, निधी अभावी, असे आता अनेक खासदार आता या गोष्टी सांगायला लागलेत. वेळ भेटत नव्हती, वेळ देत नव्हते, अशा अनेक गोष्टी समोर येतात. का वाटतं येणाऱ्या काळात या गोष्टी होत होत्या का? या पक्षाने त्याचा विचार केला नाही म्हणून आता कुठे त्याच्यावरती वेळ आलेली आहे पक्ष सोडायचा. बघा, मी 4 वर्ष झाले गेला जिल्हाप्रमुख आहे ठाणे जिल्ह्याचा. माझ्या स्वतःचा अनुभव सांगण्याचा झाला आणि वेळोवेळी ज्यावेळेला मी मातोश्री किंवा सेनाभवनवरती जातो, सन्माननीय उद्धव साहेबांनी ज्या ज्या वेळेला कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या त्या वेळेला त्यांनी स्वतःहून बोलवून घेतलेलं आहे. त्या त्या वेळेला तशा तशा बैठका झाल्यात. जर का माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा एका जिल्हाप्रमुखाला जर का एवढ्या बैठका आणि एवढ्या भेटीगाठी साहेबांबरोबर होऊ शकतात, तर इतरांच्या बाबतीत जे हे कारणं देत सुटलेले आहेत, हे स्वार्थासाठी कुठेतरी आपल्याला स्वतःला सेफगार्ड करायचं म्हणून ही कारणं देत चाललेली आहेत. मला एक सांगा, जर का तुम्हाला असेल की बाबा उद्धवसाहेब वेळ नाही देत, हे आज कळलं. तुम्हाला हे समजत नाही की आमच्याकडे निधी हवा आहे. मग तुम्हाला हे माहिती नव्हतं की आपण एकटे लढतोय, आपण एवढा मोठा संघर्ष करतोय. गेले 4 वर्ष ह्या लोकांनी 40चा पण गट बनवलेला. त्यांच्या हातामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपला धनुष्यबाण हे चोरून त्यांच्या पदरात पाडलेलं आहे. त्यानंतर तो पक्ष पक्ष म्हणून मिरवतोय. पण हा पक्ष नाही, हा गट आहे. त्याही पलीकडे जाऊन ह्या लोकांनी वोटिंगनी नाही तर सेटिंगनी जिंकलेले, जे EVMच्या बाबतीत आहे. आणि नुसतं महाराष्ट्रात नाही तर उभ्या देशभर त्यांनी तेच काम केलेलं आहे. वेळोवेळी जर का ह्या गोष्टी घडत असतील आणि त्यांचे नेते जे सत्तेत आहेत ते जर का हे सांगत असतील की आमच्या पक्षात आला तरच निधी, नाहीतर आम्ही निधी देणार नाही, अशा जर का भीक माग्या विचारांना जर का तुम्ही बळी पडत असाल, तर मला असं वाटतं तुम्हाला ते लखलाप. पण ह्या नेत्यांना ज्या कार्यकर्त्यांनी घडवलं ते कार्यकर्ते आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत. वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. आणि उद्धव साहेबांच्या भूमिकेवरती, त्यांच्या नेतृत्वावरती आम्हाला सर्वांना ठाम विश्वास आहे की महाराष्ट्राला खरी दिशा जर का दाखवायची झाली तर उद्धव साहेब स्पष्टपणे ते दाखवून देतील. तर ऑपरेशन टायगर हीच ती वेळ होती का मेळावा संदर्भात वर्धापन दिनाच्या वेळेस? अहो, पण ऑपरेशन टायगर कशाला म्हणतात? टायगर म्हटल्यावरतीच केवढा बलाढ्य झाला. त्याच्या एका डरकाईने काय काय होऊ शकतं? अहो, हे पळकुटे ह्या लोकांनी शेवटच्या क्षणापर्यंत हेच सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सकाळी कोण कुठे पळतंय, मग नंतर सांगतात नाही नाही आम्ही आहोत, मग कोण सांगतं माझी सहीच कदाचित झाली नसेल, ती माझी सही नसेल. विचार करा, जर का तुम्हाला एवढं जर का आहे आणि एवढं जर का लोकहिताचं आणि तुमच्या त्या पूर्ण विधानसभा क्षेत्र किंवा तुमच्या लोकसभा क्षेत्राचा जर का तुम्हाला कुठेतरी उद्धार करायचा होता, तर ह्या गोष्टी गेल्या 4 वर्षापासून माहिती आहेत ना की तुमची वस्तुस्थिती काय असणार आहे. बरं, ज्या ज्या लोकांच्या विरोधात तुम्ही लढलात, म्हणजे तुमच्या समोर जे उमेदवार होते ते शिंदे गटातले आणि BJPचे होते, तरी लोकांनी तुम्हाला जिंकून दिलं. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेचा कल काय आहे आणि शिवसेना सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेली आस्था, त्यांच्या विचारांवरती असलेला विश्वास आणि ते महाराष्ट्राला कुठच्या चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जातील याच्यावरचा ठाम विश्वास असल्याकारणाने लोकांनी तुम्हाला जिंकून दिलं. हे काय इंडिव्हिज्युअली ह्यांच्या चेहऱ्यावरती जिंकून दिलं ते मशालच्या चिन्ह बघून, महाविकास आघाडी बघून जिंकून दिलेलं आहे. का वाटतं बाळासाहेब आज असते तर काय? बघा, बाळासाहेब असते तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या, कारण की कोणाचीच हिंमत झाली असती. मी वेळोवेळी सांगितलं की ठाण्यामध्ये जे हे लोक डरकाळ फोडत चाललेले आहेत खोट्या, त्यावेळेला पण मी पहिल्यांदा सांगितलेलं, आजही सांगतो की दिघेसाहेब असते तर हे ठाण्यामधनं घडलंच नसतं. आणि दुर्दैव असं आहे की ठाण्यामध्ये ही गद्दारी चालू झाली.
आज मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून आमचे जे वाजे साहेब आहेत, जे अनेक आमिषांना बळी न पडता सन्माननीय उद्धव साहेबांबरोबर राहिले आणि आज त्यांचा नाशिकमध्ये ज्या पद्धतीने त्यांचा सत्कार सन्मान सर्वसामान्य जनतेकडनं आणि शिवसैनिकांकडनं झाला, मी त्यांच्या वडिलांना खूप खूप धन्यवाद देतो. कारण की त्यांचे संस्कार हे आपल्याला दिसून आले आणि त्यांनी देखील त्या मुलाखतीमध्ये सांगितले की ज्या उद्धव साहेबांनी, ज्या शिवसेनेने तुम्हाला सगळं काही दिलं, त्यांना न सोडता आपण शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहू. खऱ्या अर्थाने त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो की आपले संस्कार जे आहेत एका मुलाला जे सांगण्याची गोष्ट होती आणि ते मानून तुमचा चिरंजीव ज्या पद्धतीने उद्धव साहेबांबरोबर राहिला, हे संस्कार उभ्या महाराष्ट्रभर जायला पाहिजेत. कुठेतरी तत्त्व आणि विचार ह्याला मानसन्मान मिळाला पाहिजे आणि हे जे भेगडी राजकारण जे ह्यांचं चाललेलं आहे, जे पैशाच्या जोरावरती ताकदीच्या जोरावरती चाललेलं आहे, त्याला कुठेतरी खो घालण्याचं किंवा अंकुश टाकण्याचं काम हे आमचा पक्ष नक्की करेल. तर आता संजय राऊतांनी म्हणलंय ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन तोडफोड. का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं गेलं त्या खासदारांना तसा धडा शिकवतील का जनता? बघा, एक साधं उदाहरण आहे. काल आपल्याच माध्यमातून दिसलं की ज्या वेळेला ओमराजे निंबाळकर कदाचित तिकडे जात आहेत अशी जेव्हा पाल जशी चुकचुकली, तेव्हाच ताबडतोब एक गोष्ट झाली की 20,000 त्यांचे फॉलोवर बाजूला गेले, सोडून गेले. अनेक हे जे सगळे खासदार गेले त्यांच्या खालचे कमेंट्स जर का तुम्ही बघाल तर त्याच्यावरनं हे समजतं की लोकांमध्ये किती द्वेष तयार झालेला आहे ह्यांच्या मनामध्ये. का? कारण की लोकांनी विश्वासाने तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही त्यांचा घात केलात. म्हणून मी सांगतो की या आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेने येणाऱ्या या पुढच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी असा निश्चय केला पाहिजे की एकही मत चुकूनही ह्या लोकांना देऊ नये जे लोक तुमचा विश्वासघात करून गेलेले आहेत. आता ओम बिर्लाकडे त्यांचं पत्र आता जाणार आहे. जर दिलं गेलं तर पुढचे पाऊल वेगळं असणार आहे. त्यांनी देखील कायदेशीर लढाईला सामोरे जाणार आहेत. तुम्ही देखील कायदेशीर लढाईला सामोरे जाणार का? बघा, सन्मान्य उद्धव साहेबांच्या आदेशाने आज खऱ्या अर्थाने संजय राऊत साहेब असतील, अनिल देसाई साहेब असतील आणि आमचे अरविंद सावंत साहेब असतील, ह्यांनी पुढची व्यूहरचना काय ही ठरवली गेली असेल. आज वर्धापन दिनानिमित्त उद्धव साहेबांचे विचार ऐकायला आणि पुढची व्यूहरचना काय किंवा पुढचं आमची वाटचाल काय शिवसैनिकांची हे ते ठरवतील आणि आम्हाला आदेश देतील. त्या अनुषंगाने आम्ही चालणार आहोत. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर का आपण बघितलं गेलं तर महाराष्ट्राला जिकडे आपण संस्कृती म्हणतो, ती महाराष्ट्राची संस्कृती पायाखालती घालण्याचं काम ह्या सगळ्या मंडळींनी सत्तेमध्ये असलेल्या केलेलं आहे. घाणेरडं राजकारण हे पैशाचं आमिष दाखवून लोकांना लुबाडण्याचं आणि चोरी करण्याचं, म्हणजे लोक, चिन्ह, पक्ष हे सगळं चोरी करण्याचं जे लबाडीचं जे राजकारण चाललेलं आहे, त्याला कुठेतरी महाराष्ट्राची जनता आता सतर्क झालेली आहे आणि कुठे ना कुठेतरी ह्यांना धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक ह्यांना रस्त्यावरती तुडवल्याशिवाय राहणार नाही. संजय दिना पाटलांचं काय? त्यांचं म्हणणं होतं मी शेवटपर्यंत आहे तुमच्यासोबत, दिल्लीला देखील जाणार आहे अशी देखील आम्हाला माहिती दिली. मग मला असं वाटतं जर का तसं असेल तर आजच्या वर्धापन दिनानिमित्त ते कुठेतरी दिसतील. पण अजूनपर्यंत कुठेही ते दिसलेले नाहीत. कुठेही त्यांची ॲब्सोल्यूट स्टेटमेंट कुठेही मीडियामध्ये आलेली नाही. मला असं वाटतं त्यांच्या मनामध्ये कुठेही खोट नसेल आणि ते जर का सन्मान्य उद्धव साहेबांबरोबर आणि शिवसैनिकांबरोबर असतील, ज्या शिवसैनिकांमुळे ते जिंकून आले, ज्या शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेतली, रक्ताचं पाणी केलं त्यांच्यासाठी, कुठेतरी त्यांच्या बाबतीतली आस्था असेल तर ते तिकडे येतील. मात्र ज्या ठिकाणी असे खासदार आता बंड केलेला आहे, फुटलेले आहेत, त्या ठिकाणच्या आता जिल्हा प्रमुखांना देखील उद्या बैठकीसाठी बोलवलेलं आहेत. का वाटतं काय येणाऱ्या काळात आता या मेळामध्ये काय कानमंत्र देतील, कशा प्रकारचं कानमंत्र असणार आहे या शिवसैनिकांना? बघा, आमचा विश्वास असा आहे, जे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही स्वतः अनुभवलेला आहे की लोकांचा ठाम विश्वास उद्धव साहेबांवरती आहे किंवा त्याच्याशिवाय ती मतं मिळाली नसती. ह्या लोकांनी पहिल्यांदा कारण सांगितलं हिंदुत्व. एक प्रश्न आपल्या ह्या सगळ्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनींना मला विनंती करायची आहे की तुम्ही ह्या सत्तेमध्ये बसलेल्या ह्या सगळ्या नेत्यांना, म्हणजे उपमुख्यमंत्रीपासून घेऊन वरपर्यंत जेवढे मंत्री महोदय आहेत त्यांना विचारा की ज्या वेळेला कोविड काळामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, जर का तुम्हाला ही भूमिका पटत नव्हती आणि तुम्हाला असं वाटत होतं की हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, मग तुम्ही का म्हणून ती इतर मंत्रिपदं भूषवलीत? का म्हणून तुम्ही युडी मिनिस्ट्री तुमच्याकडे घेतलीत? जर का एवढी तत्त्वांची लढाई लढायची होती तर तुम्ही हे सगळे मंत्रिपदांवरती कुठेतरी तुम्ही पाणी सोडायला पाहिजे होतं. ते न सोडता तुम्ही 2.5 वर्ष तर ते भोगलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाग आली, अरे नाही नाही आपल्याला हिंदुत्वासाठी जायचं आहे. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदुत्व हा काय ब्रँड त्यांनी घेऊन ठेवलेला नाही. हिंदुत्व हे प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. लोकांना माहिती आहे खरं हिंदुत्व कोण घेऊन चाललेलं आहे, कारण की हे हिंदुत्व बोलून चालत नाही, तर सन्माननीय उद्धवसाहेब आणि शिवसैनिकाच्या रक्तामध्ये हिंदुत्व भिनलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी किती काही बडायका मारल्या तरी सर्वसामान्य जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे. आणि ह्यांना जर का खरोखर एवढी हिंमत असेल ना ह्यांच्यामध्ये, तर ह्यांनी हे EVM वगैरे बाजूला करावं नाही. ह्यांचं मत आहे ना की आमच्याबरोबर जन्मत आहे, तर ही ताकद जर का आजमावायची असेल तर बॅलेटवरती यावं, लोक दाखवून देतील तुमची जागा काय ती. मात्र असं म्हणलं जातं की शिंदे गटाकडनं की बाळासाहेब
बाळासाहेब ठाकरे असतील, आनंद दिघे असतील, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने विचार जे आहे ते पुढे नेण्याचं काम बाळासाहेबांचं एकनाथ शिंदेने केलेलं आहे, त्यामुळे खरी शिवसेना देऊ. अहो जर का तसं असतं ना तर ठाण्यातल्या जनतेने सगळी मतं त्यांच्या पदरात पाडली असती. न माझ्या पदरात पाडली असती, न विचारे साहेबांच्या, न मणेरांच्या, न महानगरपालिकेला आमचा नगरसेवक पण एक जो आला आहे जिंकून, आणि इतरांच्या पदरामध्ये जेवढी मतं पडलेली आहेत ती जर का मतांची जर का आकडेवारी बघितली तिकडे तुम्हाला समजतं की लोक कुठे आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की तुमच्या EVM सेटिंगमुळे झालेला तुमचा जो काही विजय आणि ज्याच्यावरती तुम्ही नाचताय, EVM थोडंसं बाजूला करा. एवढी जर का तुम्हाला हिंमत आहे, एवढा आत्मविश्वास आहे, तर लोकांचं मन आपण जाणून घेऊया ना. या बॅलेट पेपरवरती लोकांना मतं देऊन द्या, मग आम्ही ठरवू काय आहे ते काय नाही ते. येणाऱ्या काळात मशाल तशीच पेटती राहणार. 100% पेटत राहणार. आणि आता मशाल नुसतं चिन्ह म्हणून नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेटलेली आहे, विचारांमध्ये पेटलेली आहे. सन्माननीय उद्धव साहेबांचे जे विचार आहेत ते आम्ही पुढे घेऊन जाऊ. वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांना जो शब्द शिवसैनिकांनी आज त्यागत दिला आहे की तुमच्या पश्चात शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांची आम्ही काळजी घेणार आहोत, तर जे कडवट शिवसैनिक आहेत ती या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर राहतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचं काम करतील. ह्यांच्यासारख्या बेगडी राजकारण आणि खोटी आश्वासनं देण्याचं काम करणार नाही. उद्यापासून त्यांचं काय करणं खासदारांचं? खासदारांची तुमची हालत बघा ना, कसे ते भिका मागतायत, कोण कुठे जात आहे, कोण कुठे लॉबिंग करत आहे, सत्तेत असून रडकुंडीला दिला आहेत, फोन बंद आहेत. आणि जे आमचे वाजे साहेब जे त्याला सगळ्याला लाथ मारून आलेले सगळ्या आमिषाला, त्यांचं जंगी स्वागत आज रेल्वे स्टेशनवरती झालं. हे या शिवसैनिकांनी दिलेला मान सन्मान हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, हे ज्याच्याकडे निष्ठा असते त्याच्याकडेच असतं. नक्कीच येणाऱ्या काळात मशाल जी आहे ते पेटती राहणार आहे. येणाऱ्या काळात पाहिलं तर या खासदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं देखील या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी सांगितलं. त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये काय कानमंत्र आणि कशावरचं या ठिकाणी संबोधलं जाणार उद्धव ठाकरेंकडे हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश्वरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.